अनिल भाऊ बुमकर इस टीम ने 14 रनों से इस मुकाबले को जीता और इस मैच के मैन ऑफ द मैच के हकदार हैं नो डाउट सनी राम टक्के, जिन्होंने 16 गेंदों में 55 रनों की पारी, 5 चौके और 5 सिक्सर लगाए। सनी रामटेके मॅन ऑफ द मॅच चे मानकरी। यस, लगेच सुरू करून घ्यायची आहे मॅच। चला 11च्या 11 शिलेदार लगेच मैदानाचा ताबा घ्या। संडे क्रिकेट क्लब संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। यस हा संघ इथे बॅटिंगसाठी आमंत्रित केला जातोय। यस यस बघा इथे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मॅन ऑफ द मॅच प्ले ज्या पद्धतीने देणार आहोत, माजी माजी नगरसेवक गंगाधर बडावळे सरांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देऊया। 55 धावांची खेळी, 16 चेंडू आणि 55 धावा सनीने बनवल्यात या सामन्यामध्ये। सनी या आपण आपल्याला मॅन ऑफ द मॅच दिले जाते आणि पहिल्या मॅच आणि दुसऱ्या मॅच साठी पण आपण आमंत्रित करूया त्या खेळाडूंना। पहिल्या मॅच मध्ये सुभाष वाकाळे, दुसऱ्या मॅच मधले मॅन ऑफ द मॅच विशाल कारले, हे दुसऱ्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत। परंतु तिसऱ्या मॅच मध्ये ज्यांनी जरा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या या खेळाडूसाठी, या 40+ स्पर्धेमध्ये पहिला असा फलंदाज आहे ज्यांनी अर्धशतक आपल्या नावावरती कोरलंय। क्या बात आहे, धावांचा पाऊस। यस, साहेबांच्या हस्ते हे सन्मान केले गेले। या आपण थोडस चर्चा करूया, जास्त वेळ आपल्याकडे नाहीये, आपण दुसरे बक्षीस सुद्धा देणार आहोत। हा, दुसरे खेळाडू या पहिल्या मॅच मधला जो मॅन ऑफ द मॅच तुमच्या हस्ते द्या। पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच सुभाष वाकाळे यांना सन्मानित केलं जातंय या संपूर्ण स्पर्धेमध्ये। खडकवासला प्रीमियर लीगच्या वतीने हे सन्मानित केलं गेलं खेळाडूंना प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच। क्या बात आहे। दुसऱ्या मॅच मधले होते खेळाडू आहेत विशाल कारले। विशाल कारले आपण या लगेच। पाहिलं गेलं तर खडकवासला प्रीमियर लीग मध्ये जे खडकवासला भागातले जे खेळाडू आहेत, महेश सर साहेब तुमच्या माहितीसाठी सांगतो की आपल्या तळागाळातल्या खेळाडूंना ती संधी देण्याचं काम केलं की जुना आमचा जो खेळ होता क्रिकेटचा, त्याला कुठेतरी माघार न घेता त्याला जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचं काम या खडकवासला प्रीमियर लीगच्या वतीने दिलं गेलं आहे। आणि आज तिथे तुमची उपस्थिती आहे आणि हे नांदेडवरून खेळाडू आलेत आणि ज्या पद्धतीने खेळ त्यांनी दुसऱ्या मॅचमध्ये सादर केलं, अभिनंदन। यस, मॅच लगेच सुरू होईल, परंतु यस आणि आता आपण वळूया परत एकदा पुढील मॅच साठी। इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतील शैलेश सर, गो टू कॉमेंट्री बॉक्स। थँक्यू, धन्यवाद। आणि ते मॅच
हॅलो हॅलो 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21 झाली आहे. 2.1 चेंडूंचा खेळ झालाय. 21 धावा झाल्यात. संग्रामदादा शिंगारे पुन्हा एकदा आपण पाहतो इथे बॅटिंगसाठी आहेत. शफल तर झालेत परंतु डाव्या इष्टीच्या बाहेर विजय यांनी चेंडू हाताळलाय. पंचांनी लगेचच व्हाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 22. पुन्हा एकदा बिग हिट. आणि ज्याप्रमाणे एखाद्या गुन्हेगाराला चोप दिला जातो ना त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलीस संग्रामदादा शिंगारे यांच्या बॅटमधून त्या चेंडूला चोप दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. आर पार फरार षटकार. येस, संग्रामदादा शिंगारे यांनी जर का लागोपाठच्या 3 चेंडूंवरती 3 षटकार मारले तर अनिल भूमकर यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक कॅश दिलं जाईल. नो गुगल पे, नो फोन पे, ओनली कॅश. आजचा व्यवहार सर्व कॅश मध्येच केला जाईल. पुढचा बॉल. पुन्हा एकदा बिग हिट. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. कुठेतरी नजर लागली आणि संग्रामदादा शिंगारे इथे बाद होऊन डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. बॅक टू द पॅव्हिलियन. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो इथे विजय तर बॅटिंग साठी राजवीर देसाई नाहीये इथे दत्ता देसाई आहेत. पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा वाह काय देखना फटका. अगदी चालत धाव पूर्ण करण्याची ताकद आहे या बॅटरकडे. जर दत्ता देसाई 1-2 मिनिटं दत्ता देसाई यांनी जर का पळून 2 धावा पूर्ण केल्या तर अनिल भूमकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. आपल्याकडे घ्यायचीच नाही जबाबदारी, डायरेक्ट दादांकडे देऊन टाकायची. नाही बाउंड्रीला नाहीये. पळून धावा पूर्ण केल्या तर 2च, 3 पण नका करू. बघूया 32 धावा तर झाल्यात. इथे संधी होती. इथे 2 धावा मिळतील का? नाही, जेमतेम 1 तर मिळाली आहे. चला थोडस पटपट खेळा. 1 हाफ पूर्ण, 1 हाफ नाही अख्खी मॅच आजचा दिवस शेड्यूल पूर्ण झालं पाहिजे. हा हे बघा ज्या वेळेस आपण संघामध्ये खेळाडूंना समाविष्ट करतोय आजचा जो हाफ आहे ना 40+ जो वरती प्लस लिहिलाय ना 40 वर्ष पूर्ण झाल्यानंतरचे खेळाडू. माझं 40वा चालू आहे, मी खेळतो, तसं चालणार नाही. टीम बाद केली जाईल. 40 पूर्ण झाली पाहिजेत. काही काही चेहऱ्याने दिसतात 40च्या पुढचे, परंतु वय नसतं तेवढं. सगळ्यात यंग तर राजू चाचाच आहे, 58 वर्षाचा यंग खेळाडू. यस डीजे मयूर धायरी. चौथं षटक सुरू आहे, अंतिम षटक. पुन्हा एकदा फुलटॉस. इथे बॉल जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. चौकार बॅक टू बॅक. हा दुसरा चौकार 4 धाव्यांसाठी. नंतर धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 41. 41 रन्स ऑन बोर्ड. 41 धावा आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये तैनात आहेत.
दुसरे पळालेत, होईल का? ते पळाले परंतु साथीदार पळला नाही, त्यामुळे 500 मिळणार नाहीत. 250चा संबंधच येत नाही. पूर्ण 2 झाल्या पाहिजेत तर 500. पावणे 500 देता येणार नाहीत, पूर्ण 500 देता येतील. परंतु काय रनिंग बिटवीन द विकेट. चित्याची चपळाई, सध्या त्याच प्राण्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. दत्ता देसाई जर 2 धावा पळू शकतात तर बाकीच्यांनी पळण्यामध्ये काय हरकत आहे? अरे समोर कॅमेरा आहे. नांदेड सिटी 11. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, परंतु प्रयत्न चांगला आहे. चेंडू मात्र निर्धाव. टॉट. दोन मॅच नंतर आपली मॅच आहे. लवकरात लवकर खेळाडूंनी मैदानामध्ये या. धन्यवाद. पुन्हा एकदा दुहेरीचा प्रयत्न. आता इथे नाही दत्ता देसाईंना आउटच घ्यायचं नाही, ते बॉलिंग करणार नाही जर दमले तर. कोण आउट आहे चेक करायचं नाही, ते स्वतःहून बाहेर पडलेत नाही का, चेक करावं लागेल. दत्ता देसाई बाद आहेत की नाही. त्यांचं दत्ता देसाई यांची स्टाईल जर बघितली ना तर सचिन तेंडुलकर अशाच प्रकारे उभे राहायचे. हां परत परत एकदा तेच तेच. कशी पोझिशन. येस देअर यू आर. ये होईना बाद. ही सर्व मंडळी आहेत ना आता 40+ आहेत, ते एन्जॉयचं क्रिकेट आहे. आता नक्की धावबाद कोण आहे टेन्शन मध्ये आहेत. दत्ता देसाई धावबाद आहेत. दत्ता देसाई धावबाद आहेत, परंतु त्यांची रनिंग बिटवीन द विकेट आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. वाजवा टाळ्या. वा, प्रतिस्पर्धी संघाने देखील टाळ्या वाजवल्यात, याचा अर्थ कौतुकाची थाप आहे ती. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. बॅटिंग साठी कोण आले, काही कल्पना? अरे सुभाष तुझा आवाज बाजूच्याला गेला नाही, इतकं कसं येईल, जोरात बोल की जरा. मारुती देअर यू आर. आज शनिवारच आहे बरोबर आहे ना, नॉन स्ट्राईक एंडलाच. स्ट्राईकला मारुती आहे. खालचे कोण आहेत ते खाली आलेले? देवेंद्र, रवींद्र, ठीक आहे हरकत नाही. नरेंद्र, देवेंद्र, महेंद्र सगळे एकसारखेच. सुरेंद्र आहेत ना, यांनी गोलंदाजी देखील केली आहे. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न देवेंद्र. इथे तिसरीचा प्रयत्न. तिसरी नको, अति होईल. 2 धावा पुष्कळ आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 45 झाल्यात बरोबर. 46 धावेंची गरज. यस डीजे मयूर डायरी. मी पुन्हा एकदा इथे आमंत्रित करेल, आमच्या विनंतीला मान देऊन खऱ्या अर्थाने त्यांची उपस्थिती आपल्याला प्रामुख्याने लाभली आहे अशा मान्यवरांचा सन्मान या स्पर्धेदरम्यान करण्यात येतोय. मी इथे विनंती करेल वीरेंद्रजी बर्मन सरांना की आपला सन्मान इथे करण्यात येतोय संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे इन्फ्रास्ट्रक्चरचे सर्वे सर्वा आपल्या विनंतीला मान देऊन या मैदानामध्ये त्यांची उपस्थिती देत आहेत. त्यांचा सन्मान या खडकवासला भागातील एक अनुभवी खेळाडू, एक जुने जाणते खेळाडू आणि नेहमीच लेदर बॉलवरती नितांत प्रेम करणारे
युवराज प्रदीप झगडे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे संपन्न करतोय. कित्येक वेळास युवराज सरांची देखील भेट वीरेंद्र बर्मन सरांकडे बरोबर झाली असेल, परंतु आज मान्यवर आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते महाराष्ट्र क्रिकेट बोर्डामध्ये आपण बघितलं असेल, महाराष्ट्राच्या संघामधून देखील एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून देखील आपण त्यांना पाहिलेलं आहे वीरेंद्रजी बर्मन सरांना. तर एका बाजूने युवराज झगडे हे उत्कृष्ट बॅटर देखील आहेत, म्हणजे एका बॅटरने गोलंदाजाचा केलेला हा सन्मान आहे. धन्यवाद सर, आपण आल्याबद्दल आपलं मनपूर्वक असे आभार. हा आनंद नक्कीच संपूर्ण आयोजन कमिटीला होतोय की अशा प्रकारचं आपलं आगमन. चला आघाडीचे बॅटर लवकर मैदानाचा ताबा घ्या, आपण फार आरामात येत आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय बुवासाहेब उमरे. उमरे साहेबांनी जर का हॅट्रिक विकेट घेतली तर अनिल भूमकर यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. चला लेट्स प्ले. 46 धावेंचा पाठलाग. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळून काढला, कव्हरच्या दिशेने धावबाची संधी. ओ फेकी इथे थोडीशी भरकडली गेली. सुरुवात तर एकेरी धावेने होतीये. मला वाटतं मारुती तिथे तैनात होते. एक धाव त्या दरम्यान मिळतीये. सुरेख असा फटका इथे खेळला जातोय आणि त्या दरम्यान आलेला चौकार. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 5 धावा. आखूड टप्प्याचा चेंडू त्यावरती केलेला पुल आणि त्यानंतर तो सक्सेसफुल चौकार आपल्याला त्या दरम्यान पाहायला मिळतोय. धावसंख्या होते ती 5. पुढचा चेंडू भाऊसाहेब उमरे आपण पाहतोय. इथे मात्र लॉंगॉनच्या दिशेने चेंडू उडवलाय. पॉवर प्लेचा फायदा. बॉल जातोय लॉंगॉन बाउंड्रीला भेदत सीमारेषा पार. यश डीजे मयूर. थोडंसं महागडे होत चाललंय. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 13 धावा खर्च केल्यात बुवासाहेब उमरे यांच्याकडून. पुढचा बॉल अनिल यांच्यासाठी. पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक अगदी लाजवाब. इथे डायरेक्ट हिट आहे. निर्णय काय असेल तिसऱ्या पंचांकडे सोपवला जाईल. नेहमीच डायरेक्ट हिट धोकादायक ठरतात बॅटरसाठी. मी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं लक्ष केंद्रित करेल की मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर जी प्रेक्षक गॅलरी आहे, कैलासवासी श्री संपत भाऊ चरवड स्टँड, त्याच्या बाजूला बरोबर battery.ai यांची टीम तिथे उपस्थित आहे. जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्हिजिट करा, जास्तीत जास्त त्या गेमचा लाभ घ्या आणि जास्तीत जास्त प्रिडिक्शन तिथे द्या. जो जिंकेल त्याला आकर्षक अशी पारितोषिक आहेत आणि लकी विजेत्यासाठी iPhone 17 त्यांच्याकडून प्राप्त केला जाईल. आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय खेळाडू साऊथ आफ्रिकन एक लेजंड खेळाडू फाट डुप्लेसिस यांना भेटण्याची देखील संधी तुम्हाला त्यांच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी बसण्या अगोदर तिथे जाऊन व्हिजिट करा आणि जास्तीत जास्त battery.ai यांना व्हिजिट करा. इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय नॉट आउट.
धावसंख्या 13. पहिले षटक सुरू आहे. 13 धावा आतापर्यंत झाल्यात. 5 चेंडूंमध्ये त्या 13 धावा आहेत. पुन्हा एकदा मिस टाइम. झेल होईल का? झेल नाही होऊ शकत. 2 धावा इथे मिळत आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यात. 15 रन्स ऑन अ बोर्ड. 15 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. एक नंबर. टी शर्टचे कलर उठून दिसत आहेत. पण बाकी केतन प्रतिष्ठान या संघाकडे जर बघितलं ना तर त्यांना जो कलर देण्यात आला ते त्या कलरवरती फार खुश आहेत. आम्हाला पाहिजेच होता तो कलर. सगळे खेळाडू उठून दिसत आहेत. सर्व गोरे पान आहेत त्यामुळे तो कलर उठून दिसतोय. गोलंदाजी मार्क वरती रवींद्र, देवेंद्र, सुरेंद्र, नरेंद्र आणि तिथे रवींद्र. सध्या महाराष्ट्रभर चर्चा आहे. स्वतः भारतभर चर्चा आहे. पांडुरंग यादव जर कुठे असतील तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. दुसऱ्या षटकाची सुरुवात. आखूड टप्प्याचा चेंडू विकेटवरती बॉलला हिट केलं आणि चेंडू देखील आपण पाहतोय काहीशी अतिरिक्त उसळी होतीये आणि निर्धाव देखील हाताळला जातोय. 15 धावा झाल्यात. 46 धाव्यांचा पाठलाग आहे. अजूनही 31 करायच्या आहेत. 17 बॉल 31. पुन्हा एकदा शरीर भेदक मारा. धाव घेण्याचा प्रयत्न केला. इथे फेकता आला नाही चेंडू. हरकत नाही. नाही आला फेकता. हरकत नाही. एक धाव मिळतीये. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या आतापर्यंत एकूण झाली गोळा. धावसंख्या बिनबाद 16. 16 चेंडूंमध्ये 30 धावा. 16 बॉल 30. जे आता आपण बघतो ना क्षेत्ररक्षण अथवा बॅटिंग करणारी जी मंडळी आहेत वयाची 40 उलटलेली आहे. आयुष्याची एक इनिंग त्यांनी पार पाडलेली आहे. ही आयुष्याची दुसरी इनिंग मैदानामध्ये एन्जॉय करतायत. इथे देखील चांगला प्रयत्न केलाय परंतु आपण पाहतोय कैलासवासी कुमारदादा कोंढाळकर स्टँड मध्ये जाऊन चेंडू इथे आदळतोय आणि त्या दरम्यान चौकार. 4 धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत. मधलं आयोजन नियोजन याकडे देखील लक्ष केंद्रित करणार आहोत. पुढच्या चेंडूवरती देखील त्याच दिशेने आता मात्र खुर्ची तोड फटका. षटकार 6 धाव्यांसाठी. सिक्सर. जर बघितला तर प्रेक्षक गॅलरी अथवा आपण जे लाईव्हचं जे स्टँड आपण बघतोय ना त्या प्रत्येक स्टँडवरती तुम्ही बघितलं असेल आपल्या भागातील लेजेंडरी खेळाडू आणि त्याचबरोबर ज्यांचं योगदान आपल्याला नेहमीच लाभलं होतं परंतु ते काही वर्षापूर्वी आपल्यातून निघून गेले. परंतु त्यांची आठवण या स्पर्धेमध्ये जी उजागर केली जाते. समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला आपण पाहतोय धारी गावचा एक सुपुत्र नेहमीच क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे कैलासवासी श्री कुमारदादा कोंढाळकर स्टँड्स आपण पाहतोय. बरोबर उजव्या बाजूला वडगाव बुद्रुक मधील एक सामाजिक कार्यकर्ते आणि नेहमीच लहान मोठ्या व्यक्तींना आदराने नेहमीच उच्चारणा करणारे कैलासवासी श्री संपतभाऊ चरवड स्टँड आणि त्याचबरोबर समालोचन कक्षेच्या मागच्या बाजूला ज्यांचं योगदान नेहमीच आपल्याला लाभलंय आणि प्रामुख्याने आयोजन कमिटीचे सदस्य महेश शिंदे, हर्षवर्धन सांगळे, संदीप कदम यांच्या फार जवळचे निकटवर्तीय कैलासवासी श्री अंकुशदादा पाटील यांचा देखील स्टँड आयोजन कमिटीच्या वतीने इथे उभारण्यात आलाय. मी त्याबद्दल देखील आयोजन कमिटीचं कौतुक करेल कारण अशा गोष्टींकडे देखील त्यांनी बारकाईने लक्ष दिलंय. हयात असणाऱ्या व्यक्तींचं तर आपण नेहमीच बॅनर बघतो, त्यांचा नामोल्लेख करतो, परंतु आपल्यातून निघून गेलेली व्यक्तिमत्व त्यांची देखील आठवण आपण या स्पर्धेदरम्यान करतोय. त्याचं कौतुक आपल्या सर्वांना, त्याचा गर्व आपल्याला असणारच आहे कारण पहिलं पर्व आहे आणि त्याचा गर्व तर असणार. इथे मात्र वाईट +4 बोनस स्वरूपाच्या 5 धावा. 5 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 41 झाल्यात.
12 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज आहे. यशदीजय मयूर. आणि चला इथे संडे क्रिकेट क्लब की मॉर्निंग क्रिकेट क्लब नक्की कोण विजेता होईल, कारण 11 मध्ये 4 करायचे आहेत. आणि ज्याप्रमाणे अनिल पाटील बॅटिंग करतायत, इथे एखाद्या वेळेस मोठा फटका खेळूनच तो चौकार अडवला का, अडवलाय. क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉल खेळण्याचा आनंद उमरे साहेबांनी मिळवलाय. चेंडू पायाने अडवलाय. 2 धावा इथे वाचवल्यात. अजून मॅच जिवंत ठेवली आहे. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. डबल 4 विजयासाठी 2 धाव्यांची गरज. अनिल पाटील इथे मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत घेल, हरकत नाही, प्रयत्न चांगला आहे. एकेरी धाव मिळेल. स्कोरार लेवल 45 झाल्यात. 1 धावेची गरज आहे. चला संडे क्रिकेट क्लब टीमचे कॅप्टन, संडे क्रिकेट टीमचे कॅप्टन चला या लगेच. आता तुम्ही काही 9 चेंडूमध्ये 1 धावेसाठी पराभूत व्हाल असं वाटत नाही, परंतु अजूनही संधी आहे, कारण कंपल्सरी चेस हा नियम आहे. संग्रामदादांनी जर बाकीचे चेंडू निर्धाव आणि पुढचं अख्खं षटक जर निर्धाव हाताळलं तर काहीतरी होऊ शकतं. परंतु इथे सरळ बॅटचा वापर आणि इथे विजयी धाव पूर्ण केली जाते. नाणेफेकीचा कौल. चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण लगेच वळतोय आणि तिथेच टॉस करून लगेच मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील दिला जाईल. मॅन ऑफ द मॅच अनिल पाटील. इकडेच या सरळ. अनिल पाटील इकडे या, सरळ या, सरळ. चला पुढच्या मॅचचा टॉस लगेच करून घ्या. नाणेफेकीचा कौल कैलास मामा येवले आणि त्याचबरोबर बामगुडे साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. ओ टू कॉम्बॉक्स इमाम मोडक सर. धन्यवाद. एका बाजूला एक मिनिट एका बाजूला अमरदादा फाउंडेशन, स्पोर्ट्स फाउंडेशन आणि दुसऱ्या बाजूला खडकवासला प्रीमियर लीग. कुणाचा कॉल असणार आहे? यस विशाल भाऊ, या दोन्हीपैकी एक म्हणायचं आहे. अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन आणि इथे खडकवासला